तर लोकसभेमध्ये नारी शक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधित केलं। विरोधकांनी विधेयकाची भ्रूणहत्या केली अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला। आता यावरून विरोधकांनी सरकारला सडेतोड उत्तर दिलंय। ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। काँग्रेसमुक्त भारत म्हणणारे मोदी काल फक्त काँग्रेसचं नाव घेत होते असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय अशी टीकाही राऊतांनी केली आहे। त्यांच्या टीकेला भाजपा प्रवक्ते नवनाथ मन आणि मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता। 86 वेळा ते काँग्रेसमुक्त भारत करायला निघायला होते। त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही। 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये हे मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेसशिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही। हे मोदी वारंवार हे सिद्ध करतात त्यांच्या कृतीतून। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेसचं नाव किती वेळा घेतलं हे मोजत बसण्यापेक्षा आपल्या पक्षाची झालेली दारुण अवस्था बघत बसला असता तर जरा जास्त फायदा झाला असता। किमान उभाटा गट महाराष्ट्रामध्ये वाढला तरी असता आणि अनेक राज्यातून काँग्रेसला मुक्त करण्याचं काम या देशातल्या नागरिकांनी त्या राज्यातल्या नागरिकांनी केलेलं आहे, मतदारांनी केलंय। आणि काँग्रेसचं भवितव्य काय आहे हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजू बाबा राऊत तुम्ही पडू नका। 2023 नंतर 23ला मंजूर झालेलं महिला विधेयक, आरक्षण विधेयक ह्यांनी अद्याप अंमलात आणलं नाही। याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे। एक डिलिमिटेशन बिल तुमच्या मनमर्जीनुसार जे आणत होता त्याचा पराभव झाला। हे राष्ट्रावर संकट नाही, फार तर भारतीय जनता पक्षावर संकट आहे। आणि भारतीय पक्षावरच्या संकटासाठी राष्ट्राला संबोधन करणं हा मूर्खपणा आहे। जो माणूस या देशाचं नेतृत्व गेली 15 वर्षापासून करतो, ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही, ते खंबीर नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं, अशावर टीका करताना स्वतःची पातळी हे संजय राऊतांनी एकदा तपासलं पाहिजे। दुसऱ्याच्या असलेल्या आशीर्वादावर जगणारे हे लोक देशाच्या पंतप्रधानावर टीका करताना अशा पद्धतीने करतायत। खरं तर लोक यांच्या अशा वक्तव्याला कंटाळलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।